आता बातमी आहे लोहगड हत्या प्रकरणाची। लोहगडावर केतन अग्रवालच्या हत्येच्या घटनेचं पोलिसांकडून रिक्रिएशन केलं जाणार आहे। पुणे ग्रामीण पोलिसांकडून हत्येच्या घटनेचं रिक्रिएशन केलं जाणार आहे। या घटनेचं रिक्रिएशन या तपासात अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्याकडूनही घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे। लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालची हत्या झाली तेव्हापासून पुणे ग्रामीण पोलीस रोज नवनवीन धक्कादायक बाबी समोर आणतंय। काल रात्री सुद्धा पुणे ग्रामीणचे SP संदीपसिंह गिल आणि अख्खं पथक जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं होतं आणि त्यांनी प्रत्यक्ष जिथं घटनास्थळ आहे त्या घटनास्थळावरती जाऊन रिहर्सल जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। केतन, सिया आणि चेतन या ठिकाणाहून पूर्ण म्हणजे अगदी तिकीट घराच्या CCTV ते जे कैद झाले होते तिथपासून ते जो मूळ लोहगडावरचं केंद्रस्थान आहे, घटनास्थळ आहे, त्या ठिकाणापर्यंत सगळी रिहर्सल जी आहे ती काल पुणे ग्रामीण पोलिसांनी पूर्ण केलेली आहे। आणि हा रिहर्सल म्हणजे नेमकी घटना काय घडली आणि त्यातून काय काय बाबी पुढे तपासल्या जाव्यात या अनुषंगानं ही सगळी रिहर्सल झालेली आहे। हा पंचनामा सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो आणि ही बाब जी आहे ती या सगळ्या प्रकरणात महत्त्वाची ठरणार आहे। पुणे ग्रामीण पोलिसांनी सिया आणि चेतनला तर अटक केलेलीच आहे, परंतु त्यांच्यावरती दोष सिद्ध व्हावेत यासाठीची ही प्रक्रिया जी आहे ती काल पार पडलेली आहे आणि पुढेही आपल्याला पाहिजे आहे की पुणे ग्रामीण पोलीस आणखी काय काय धक्कादायक बाबी समोर आणतात। कॅमेरामॅन शैलेश जाधव, नाजिमुल्ला, ABP माझा, लोहगड। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात चौकशीत खळबळजनक माहिती समोर आली आहे। 31 मे या दिवशीच केतनच्या हत्येचा प्रयत्न झाला होता अशी माहिती आता उघड झाली आहे। 31 मे या दिवशी केतनला ट्रेकिंगच्या बहाण्यानं लोहगडावर नेण्यात आलं होतं। केतनला सुनसान जागी नेऊन दरीत ढकलून देण्याची योजना होती, मात्र तो प्रयत्न निष्फळ झाला। सियाला ट्रेकिंगची आवड असल्यानं किल्ल्यावर नेऊन अपघातासारखं भासवण्याची पद्धतीने निवडली। या संदर्भात 1 जूनला फुल प्रूफ असा प्लॅन ठरवण्यात आला। 4 जूनला केतनचा काटा काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, पण कौटुंबिक कारणांमुळे तो रद्द झाला। 14 जूनलाही पुन्हा केतनला लोहगडावरून खाली ढकलण्याचा प्रयत्न झाला, पण तो प्रयत्नही फसला। वारंवार प्रयत्न फसत असल्यानं चेतन संतापला आणि त्यानं आता सूत्र हाती घेतली। तुमसे न हो पाएगा, मैं आता हूं अब मारने, असं चेतन सियाला उद्देशून म्हणाला। 18 जूनला चेतन पहिल्यांदा लोहगडावर पोहोचला आणि त्यानंतर केतनची रीतसर फुल प्रूफ प्लॅन करून हत्या करण्यात आली। तर पोलीस चौकशीमधली आणखी एक धक्कादायक आणि महत्त्वाची माहिती समोर येते। पोलीस चौकशी दरम्यान सिया आणि चेतन एकमेकांवर जबाबदारीची ढकलाढकली करतात। दोघांकडूनही गुन्ह्यांची कबुली देण्यात आली आहे, मात्र धक्का नेमका कोणी दिला यावरून एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रकार सुरू आहे। सिया म्हणते की अखेरचा धक्का चेतनने दिला, तर चेतन म्हणतो अंतिम धक्का सियाने दिला। सिया आणि चेतनकडून एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यासाठी आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे समजतंय। आता संपूर्ण देशात खळबळ निर्माण करणारी आणखी एक